सार्वजनिक निवडणूक नगरपालिका निवडणूक 2025च्या अनुषंगानं 11 नंबर वार्डमधनं संजीवनी सतीश बारंगुळे हे आमच्या रणरागिणी आम्ही मैदानात उतरलेला आहे। तरी आज त्याचा नारळ कचराचा नारळ फुटलेला आहे। तर सर्व देवाचे आम्ही दर्शन घेऊन आज आमचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटकर साहेब खास बार्शीला उद्घाटन झाले होते, पण वेळ असल्यामुळे त्यांनी मध्ये करून घ्या, शेवटची बाईट देतो म्हणले आम्ही। तसेच आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष जुगलबापू तिवारी आणि आमचे तालुका अध्यक्ष सतीश पाचकोडे आणि आमचे ज्येष्ठ नेते पप्पा सुतार, तसेच माझे बाकीचे प्रभागातले जनसेवक आणि आमचे सर्व कार्यकर्ते व मंडळी आज इथं आम्ही 11 नंबर वार्डचा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। तरी सर्व जनतेला एक आवाहन करतो की सर्वसामान्यातली एक अपंग स्त्री आज तुमच्यासाठी जनतेसाठी काहीतरी एक जनसेवक म्हणून उभारलेले आहे। तरी पूर्ण शहरातनं 11 नंबर वार्डमधनं तिला प्रचंड मताने विजयी करा असं मी जनतेला आवाहन करतो। कारण संजीवनी बारंगुळेचा चेहरा काय सांगायची गरज नाही, अख्ख्या बार्शी तालुक्याला जिल्ह्याला सगळ्याला माहीत आहे। आणि आमचे तसेच नगराध्यक्ष बी जाकीर अभिषेक सोबत आहेत। सर्व मंडळी आम्ही सोबत घेऊन आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आणि एवढं जो आवाहन करतो जनतेला की सर्वसामान्यांना मत देऊन आपल्या नगरपालिकेच्या सभागृहात पाठवणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो। आणि आमचे जुगलबापू 11 नंबर वार्डमधून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवित असलेल्या रणरागिणी आमच्या संजीवनीताई बारंगुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आत्ताच आपण आझाद चौकात करून इथपर्यंत पदयात्रेनं सर्वजण आलेलो आहोत। आज मला आनंद होतोय, जिल्हाध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर आमचे मित्र शेटगार सर पहिल्यांदाच बार्शीला येत आहेत आणि ते या प्रचार मोहिमेमध्ये सामील होत आहेत। शेटगार सर तुम्हाला माहीत असावं म्हणून 4 शब्द बोलतोय, नाहीतर मी प्रत्येक शुभारंभाला ठिकठिकाणी कॉर्नर मीटिंगमध्ये बोलतोच आहे पत्रकार मित्रांच्या मध्यस्थीनं, बार्शीकर बंधू भगिनींना। आमचं सगळ्यांचं लक्ष म्हणजे ना सत्तेचा माज ना घराणेशाही, काँग्रेसला आणायची आहे लोकशाही। मी मागं नेहमी बोलतो, काल परवाही बोललो त्याप्रमाणे गेली 57-58 वर्ष सार्वजनिक जीवनात आज जे काही पदावर आहेत किंवा नाहीत त्या सगळ्या नेते मंडळींच्या बरोबर मी काम केलेलं आहे, सगळ्यांना हाताळलेलं आहे। थांबा म्हटलं तर कुणी थांबलं नाही, मग ताई आणि आम्ही ठरवलं हा काँग्रेसचा पंजा प्रस्थापितांना थांबवण्यासाठी आलाय, थांबा आता। आणि आम्ही जे 8 नगरसेवक पदासाठी उभे केलेले उमेदवार आहेत यांना हे सगळे चेहरे नवीन आहेत, त्यातल्या भगिनी नव्या आहेत, कुणी प्रस्थापित नाही, कुणालाही राजकीय चेहरा नाही, पण एक आहे सगळे चारित्र्यवान आहेत, सुशिक्षित आहेत, कामाची तळमळ आहे। मला या भगिनीचं विशेष कौतुक वाटतं, दिव्यांग असून सुद्धा समाजासाठी झटते ती। आणि मी आपल्या माध्यमातून बार्शीकर बंधू भगिनींना आवाहन नव्हे नम्र विनंती करू इच्छितो की बास झालं आता, आतापर्यंत हा नको म्हणून तो नको म्हणून हा, तेच ते चेहरे, तीच ती माणसं, तीच तो माल, फक्त बाटल्या बदलायच्यात। नव्या चेहऱ्यांना आपण संधी द्या, नव्या चेहऱ्यांच्या हाती कारभार द्या। नगरपालिकेचा कारभार हा नगरसेवकांच्या मार्फत करताना इथं नागरी समस्यांची जाण असणं गरजेचं आहे, पक्षी अभिनिवेश नुसता नकोय। आणि काँग्रेसच्या माध्यमातून आम्हाला ज्यावेळी आम्ही निवडणुकीला उतरलोय तर आपण सर्व जर प्रचंड प्रतिसाद द्याल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही। मी आमचे जिल्हाध्यक्ष शेटगार सरांना विनंती करतो, आज त्यांचं पहिलंच आगमन झालंय, या प्रसंगी ते काँग्रेस पक्षाची भूमिका त्यांच्या 2 शब्दात सांग। सर्व बार्शीकरांना मी नमस्कार करतो। मला आनंद होतो, अनेक दिवसापासून काँग्रेसच्या चिन्हावर बार्शीमध्ये अशा प्रकारची निवडणूक लढविली गेलेली नाही, हे पहिल्यांदाच मी बघतो आहे। आणि आमचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीट देऊन निवडणुकीला उभा केलेले आहेत।
हे सर्व कार्यकर्ते अगदी सामान्य आहेत, उच्च शिक्षित आहेत. मी बार्शीकरांना आणि सर्व मतदारांना अशी विनंती करतो की काँग्रेस पक्ष हा 137 वर्षाचा पक्ष आहे. या पक्षाला इतिहास आहे. त्याग आणि बलिदान हे या पक्षाचं वैशिष्ट्य आहे. स्वर्गीय इंदिराजी गांधी असू द्या, स्वर्गीय राजीवजी गांधी असू द्या, या देशासाठी बलिदान दिलेले आहेत. याची जाणीव आपल्याला आहे. पण आता अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये अगदी गल्लोगल्लीपासून काय चाललेले आहे आपल्याला सांगणं गरजेचं नाही. आपण जाणकार आहात, आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडतो. अवकाळी पाऊस आला, अतिवृष्टी झाली. आजही तुम्ही जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलात तर गुडघाभर पाणी आहे. खरीप पिके गेली, रब्बी पिके गेली. शासनाने अनेक वेळा सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व नुकसान भरपाई देऊ, पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. काही जणांना मिळाले असेल, काही जणांना मिळाले नाही. मित्रांनो, शेतकरी असू द्या, व्यापारी असू द्या, छोटे व्यापारी असू द्या, यांची हालत काय आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. सत्ता येते जाते, पण काँग्रेस पक्षाने आजपर्यंत जे काही 70-80 वर्षामध्ये जे काही काम केलेलं आहे ते सर्वांना माहिती आहे. बार्शीमध्ये जुने जाणकार काँग्रेस पक्षाचे लोक आहेत, पण इथं नेतृत्व नव्हतं. आता या सर्व आमच्या भगिनीच्या माध्यमातून विजयकुमार असू द्या, सन्माननीय तिवाडी साहेब असू द्या, यांच्या माध्यमातून या ठिकाणी नेतृत्व उभारलेलं आहे. आपले पाचपुडवे सर असू द्या, या सर्वांच्या माध्यमातून बार्शीमध्ये एक काँग्रेस पक्षाचं नेतृत्व उभारलेलं आहे. आता किती दिवस बघता, सगळ्यांची भांडणं किती दिवस बघतो. म्हणून तुम्ही या तिसऱ्या आघाडीला सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि या सर्व मंडळींना सत्तेवर आणावं अशी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांना बार्शीकरांना विनंती करतो.